आणि सगळे यशवंत तरुण मित्र मंडळाचे मी आभार मानतो. एकदम व्यवस्थित कार्यक्रम केला. सगळ्यांनी जेवणात योगदान दिलं. इजू आपला इजू साबळे एक नंबर माणूस. कधी गणपतीत येत नव्हता, पण ह्या वर्षी आवर्जून सगळ्याच गोष्टीला सहकार्य केलं. आपले खजिनदार सौरभ भाकड यांची खूप महत्वाची मला मोलाचं योगदर्शन. त्याच्यानंतर आमचे उमेश भाऊ आता ते व्हिडिओ शूट करताय. उमेश भाऊ शिंदे हे खास पुण्यावरून, आणि त्यांचा आयटीतला जॉब सोडून फॅमिली घेऊन 10 दिवस गणपतीसाठी त्यांनी यशवंत तरुण मित्र मंडळासाठी सकाळ धरून संध्याकाळपर्यंत ब्लॉग बनवणे असेल, प्रत्येक गोष्टीची छोटी छोटी माहिती ही सोशल मीडियावर मंडळाचं नाव कसं मोठं होईल याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. आणि आमची क्षिती सोनवणी यांनी लहानले मुलं सगळ्यांच नाही का गोळा करून सगळ्यांना काम कसं करून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या ग्रुप मधला आणि भविष्यातला अध्यक्ष ते म्हणजे रोहन पंडित. त्याला आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याला पंडित, त्याला सगळे नाव कधी राग नाही आला. आणि कत्तच पाहायला गेलं सगळ्यांनीच काम केलेलं आहे. एकाचं वैयक्तिक एकाचं इमान हे उचित सगळ्यांनीच यशवंत मित्र मंडळाचे सगळ्यांचेच मित्र मंडळाचे एकदम आपल्या घरातला गणपती असल्यासारखं गणपती बाप्पांना निरोप दिला. आज सगळ्यांचे मी आभार मानतो. जास्तीत जास्त आमचे उमेश भाऊ ब्लॉग बनवतात, त्यांना फॉलो करा, शेअर करा, आणि त्यांचं युट्यूबला 1 लाख फॉलोअर झाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. महेश भाऊ यांचं खरं पाहायला गेलं तर ते खूप कमी वयात उद्योग धंद्यात उतरले. अध्यक्ष असलो तरी महेश भाऊ हेच अध्यक्ष कुठलीही गोष्ट त्यांचं सहकार्य असतं. सगळ्या गोष्टीत त्यांचं सहकार्य असतं. सुरूच होऊ शकत नाही, हे तर बरोबर आहे. आणि त्यांच्या म्हणजे पूर्ण 10 दिवस ते गणपतीसाठी देतात. हे खूप मोठं आमच्यासाठी हे, कारण ते इथे येतात. आणि आमचे सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचे त्यांच्या शब्दाच्या पुढे कुणीही यशवंत मित्र मंडळातला एकही मुलगा आतापर्यंत पुढे गेलेला नाही. असे आमचे गुंजाळ साहेब जे एवढे मोठे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचं काम करतात, त्याचबरोबर यशवंत सामाजिक प्रशांत भाऊंचं जे काय कामाचं हे आहे त्याच कामाप्रमाणे सगळ्या मुलांना सोबत घेऊन एकदम असं तरुण मित्र मंडळाचं आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे भांडणं विवाद होऊ नाही देत. एकदम मस्त असे मार्गदर्शक असतील ते आमचे बबलू गुंजाळ. आणि आमचे सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे राहिलं ते चेतन हाकेंचं 64 असेल, लाईट असेल, म्हणजे प्रत्येक लाईट डेकोरेशनच्या याच्यामध्ये त्यांचं मोठं सहकार्य असतं, त्यांचं प्रत्येक योगदान असतं, मार्गदर्शन असतं. असे एक म्हणजे महत्वाचं नाव राहिलं ते म्हणजे आमचे आप्पा तांबे. ते स्वतः कारखान्यात जॉबला असो, कुठल्याही वेळेचं म्हणजे वेळेवर बंधन असताना सुद्धा ते सकाळी आरती करणं असो, संध्याकाळची आरती करणं असो, त्यानंतर गणपतीची जवळची जे काय साफसफाई असेल ती सगळी ते पूर्ण करून घेतात. त्यांचंही मी आभार मानतो. आमचे साळुंके साहेब असतील, यांनी खूप मोलाचं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल सगळ्यांचेच आभार मानतो. आणि जास्तीत जास्त पुढच्या वेळेस सहभागी घ्यावा अशी मी यशवंत मित्र मंडळाच्या वतीने